मित्रांनो, मी तुमचा येशू. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती, ते म्हणजेच की विदर्भाचा येशू. तर आज आपला येशू आणि थोडे आपले मित्र आपण चाललोय कुठे याचा तुम्हाला पण प्रश्न असेल. काहीच नाही, आम्हाला घरी म्हणजे मुद्दाम करमत नव्हतं, त्यामुळे आम्ही आपापल्या गाड्यांमध्ये थोडं पेट्रोलसाठी काउंट्री करून आम्ही निघालोय थेट कुठेतरी. आता गावामधनं थेट आता इथनं जाणार आहे बाबा 15 किलोमीटर दूर लांबवर लोकेशनला. तर लोकेशन म्हणजे असं आमच्या गावापासून थेट 15 किलोमीटर लांब म्हणजे वरवट बघाली या गावी आपल्या मित्राच्या मोबाईल शॉपला. कारण आपल्या मोबाईलचा झाला आहे मॉर्गेज. त्यामध्ये असे 4-5 म्हणजे 10-12 नमुने असतात. त्यापैकी हे असेच आमचे नमुने बघू शकता तुम्ही, थोडे मागं आणि थोडे इकडं. काय नाही, आमची सोयपाणी नसली तरी पण आम्हाला फिरायला पैसा कुठून येतो आम्हाला माहीत नाही, म्हणून आम्ही आज पण फिरायला गेलो. कारण घरच्यांचे कामं ऐकू आमच्या भोकावर येते. आणि बजरंगबलीने खुद आम्हाला रस्त्यात येऊन दर्शन दिलेले आहेत. तर काही असा व्ह्यू आमच्या गावाकडल्या रस्त्याचा आहे मित्रांनो, बघू शकता. आणि पावसाळ्यामध्ये किती सुंदर रस्ता दिसतोय ते सुद्धा बघून घ्या. गावातले पाटील असे ठाक करत बुलेट घेऊन जातात आमच्या गावाकडे. तुमच्या गावाकडे जातात की नाही माहित नाही आम्हाला. ओ बुडाबुडी कुठे चालले बे. सो मध्येच आम्ही थांबलो कारण आम्हाला जायचे होते आता इथनं फोटो काढायला. आमच्या गावाला लागून एक कोलत गाव म्हणून भावांनो, तिथं आम्ही मध्येच रस्त्यात थांबण्याचं कारण म्हणजे असं, कारण इथं एक आहे चतुर्लिंगम नावाचा डॅम, आणि त्या डॅम मध्ये आमच्या अभिषेक भाऊला काढायचे होते फोटो. म्हणून अभिषेक भाऊला आता लोकेशन पूर्ण चेक करणं झालं अभिषेक भाऊचं. आणि आता आम्ही इथं थांबलो म्हणजे आम्ही करणार आता इथं फोटो शूट. अबे तुम्ही कुठले म्हणले कुदतायत ना, कसं कुदू? अबे गप उच्ची आहे बे हे. नाही ले का एवढ्या उच्चून कुदाचा लय मोठा प्रश्न आहे. फालतू काटावाटा घुसला तर उद्या डवऱ्या बाप लय मारन रे भो. कारण असं म्हणजे आपल्या अभिषेक भाऊकडं कोणता आयफोन नाही म्हणते. ओ रोशनचा झाला मॉर्गेज. रो 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 पा किती कष्ट करायला लागतात. तुम्हाला काय वाटते फोटो एवढे चांगले फोटो तुम्हाला लाईक करा वाटतात म्हणजे असेच होतात का ते? नाही, कारण त्या फोटोशूटसाठी असे तमाशे सुद्धा करावे लागतात. आता लोक इथं कशासाठी येत असं तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पण कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्ही ओळखलं असेल तर. आणि इथं आमचे अभिषेक भाऊ काढतात फोटो. ओ हो काय गोड स्माइले. कारण त्याच्याकडे कोणता तोच आयफोन आहे म्हणते बापा मायव. भाऊ कुठं चालला? हाय काय गोड स्माईल आहे बाप. एवढ्या रागात चालला म्हटला हान तर राजा कोणाला काढलेलं तरी आता तू. तर काही अशा प्रकारे चालू आहे बाबा शूटची तयारी. भाऊ हेकडी तिकडी चालू आहे भाऊची करणं. आणि इकून आपले रोशन भाऊ थेट त्याच्या पोझिशन मध्ये आहेत. बाबू हे कॅमेरामॅन ते असं वाकणं झुकणं हे काय असते हे. मोबाईल तर हातात आहे, मोबाईल हालत जाणार बा तुम्ही. माय किती कष्ट घ्यावे लागतात रे बापा याच्या. ते बघा तो झुलून राहिलं हे अकडं ते अकडं. हा काय केसवनात फिरवते बया. लवेऱ्याचे रोग असलेले असे मोबाईलमध्ये असतात. कशाचा नान नसतो ते असे आमच्यासारखे उभे असतात. तो विषय वेगळा आहे की आम्ही डायरेक्ट आमचं लंबपतन चालू आहे. काही कारण असतं मित्रांनो आम्ही मधामध्ये थांबत होतो कारण आमच्या गावातले काही खतरनाक नमुने भेटले आम्हाला. रे सीन झाला रे भो. काठी अटकली. गावात मध्ये जे कामाची मंडळी आहे ना भाई, कामाची मंडळी स्पेशल त्याच्यासाठी रस्त्यात थांबलो आम्ही. अरा बाप कामाची मंडळी. आणि पुऱ्या वर्षभर 3 गाळा काम बिगाडायत. हे कोणाच्या कामात आले म्हणजे कामाचा सत्यानाश बाबो. पा शिजनले काय कामाचे पोर आहे ते. म्हणजे यायचे लग्न यायला वाटते पहिले झाले पाहिजे. काय तर काम करता. तर जो तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये सर्वात आधी बघितला होता तो आपला शंकरराव, त्यांची हे शेती. आणि तसे त्याचबरोबर शंकरराव बरोबर आपले हे 3 मित्र म्हणजे असे भयानक मित्र आहेत. हा आपला जांभ्या भाऊ आणि तो आपला TDM ट्रॅक्टरचा ड्रायव्हर. बघू शकता यांची शेती. बाय काय मन लावून काम करू राहिले. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा तुमच्या शेतामध्ये जर कुठले काम करायचे तर आपले माणसं म्हणजे इंटरनॅशनल खिलाडी आहेत. ते कोणाले डवरे मारायला येतात, कोणाचे वक्र मारायला येतात. अशा प्रकारे आपले माणसं आहेत. ते पाहून घ्या हाती त्याचं काम पुरं सकाळपासून सुसाट चालू आहे. ते बैल म्हणतील बाबा किती जीव घेणं लावला. या रीतीने पोहोचलो आपण आपल्या कृष्णा मोबाईल शॉपीमध्ये फ्रेंडच्या दुकानामध्ये. तर जेव्हा सुद्धा कोणाला घरी करमत नसेल त्यावेळेस बघून घ्या सगळीची सगळी बिगार अशी मित्राच्या दुकानामध्ये काम आणण्यासाठी हजर असते. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा संग्रामपूर तहसीलमध्ये राहत असाल त्यामध्ये, तसेच आपण जळगाव जामोद ते पातुर्डा या एरियामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्ही वरवट येथे आलेच असाल तर वरवटमध्ये आपले भाऊ असतात. भाऊ इकडे पाय. तर आपल्या भावाचं आहे मोबाईल शॉपीचं दुकान. इथं बारीक सारीक पंचर सगळे म्हणजे टायर ट्यूब ते हे सगळे तुमच्या मोबाईलचे कामं केले जाते. बरोबर कधी येऊन राहिले. आम्ही आणि किशोर भाऊ तर एकाच गावच्या भावांनो. तुम्हाला जर यायचं असेल बारीक काम करायला तुम्ही कधी पण या. कारण किशोर भाऊंनी आमचे असे कष्ट बघून किशोर भाऊला वाटलं खूप वेळच्या गावापासून आलेले आहेत, बसले बिचारे आपले गावात, त्यांना काही कामं नव्हते. तर किशोर भाऊंनी आपल्यासाठी चाय बोलवली. म्हणजे भाई फुकटे आम्ही त्यातल्यातच आमच्यासाठी किशोर भाऊचे पण चाय. त्याच्यात काकाची गोड स्माईल.
किशोरभाई खरंच मनापासून धन्यवाद यार. हाय भावांनो, चायवाल्या काकाला सुद्धा एकदम वाटलं की आम्ही म्हणजे किती मोठी क्रिएटर आहोत, युट्यूबर आहोत. चायवाल्या काकाने म्हणजे 4-5 मित्र आहे, फुकट्या मारले तर काही विषयच नाही आहे. एवढ्या फेकाफाकी देऊन दिले की भाई येशू असा येशू तसा, हे ते येशूचे 5 मिलियन 10 मिलियन पण ते अधिक झाले नाही. तुम्ही करसान तवाच होतील बरं भाई. एवढ्या फेकाफाक्या केले. शेवटी तुम्हाला सांगतो 7 रुपये कटचा चहा भाई. आम्हाला एवढ्या गोष्टी किती 5 रुपये कटणार भाई, 5 रुपये कटणार लागला. अरे बाप. आधी सुद्धा 2 नमुने गावात इथनच आले होते. म्हणजे कसं आहे भाव, म्हणून म्हणतो गावातला कुठल्या तरी मित्रांना असं थोडं फाट्यावर दुकान टाकायचं असलं ना, हे अशी येऊन टपकतात. त्याला बिचारायला वाटत असेल की कशाला येतात काय माहित, काय येतात त्याचे काही काम धंदे नाहीत का. आपल्या मोबाईलची चार्जिंग खतम झाली होती म्हणून आपण एक इथं आलो होतो भाऊच्या इथं चार्ज करण्यासाठी. तर भाऊ आपला मोबाईल पूर्णचा चार्ज झालेला आहे. भाऊचं काम झालं, फुकटाचा चहा भेटला. तर आपण आता जाणार आहोत घराच्या दिशेने. येतो भाई. जर तुम्हाला सुद्धा कुठले एसेसरीज वगैरे काही लागल्या तर भावाकडनं पूर्ण एसेसरीज पण मिळतात. आणि मोबाईलचे कुठले पण काम वगैरे करायचे असेल तर तुम्ही थेट कुठपर्यंत वरवड कुठं पण जाण्या अगोदर माणसाला काही ना काही सोय लावावं लागते. म्हणून इकून तिकून आम्ही काउंट्री करून उसने घेतले. आम्ही सर्व दलिंदर आणि त्याचसोबत आम्ही आलो पेट्रोल टाकायचे. तर आमच्या इथे पेट्रोलचा दर जास्त तर काही नाही, 98 रुपये काहीतरी आहे म्हणजे. त्या गाडीमध्ये चालू होते काउंट्री करून पेट्रोल टाकणार. तर बघू शकता तुम्ही, कोणी 30चं कोणी 20चं कोणी काउंट्री करून, पण सर्वांचं स्पेशल पेमेंट होणार आहे आणि स्पेशल गाडीमध्ये टाकण्यात जाणार आहे. त्यांना हे घेणं नाही की गाडी देतात सर. तर अशाच प्रकारे तुम्हाला सुद्धा ट्रिपमध्ये म्हणजे आमच्यासोबत यायचं असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा बरं का. खूप खतरनाक गाडी जमते भाऊ आपल्याला. आपल्या मागं बसणारा म्हणजे कधी जमाची भेट होईल याची काही गॅरंटी नाही. आधी पास एलआयची पॉलिसी काढून यायचं, एलआयची पास करून देणं आपल्याकडे लागलं डॅन्डेड आहे. अशा रीतीने म्हटलं मित्रांनो, झाला आपला आजचा दिवस खतम. आता आपण घराच्या दिशेनं म्हणजे घरच्यांच्या शिव्या खाण्यासाठी जाण्यास तत्पर. अरे चालू कोणी उतरे तू आता हे बी गाडी घोर कर. अबे त्या बी बंद आहे ना. अबे शेल पाहिजे आपल्या गाडीला. चला मित्रांनो, टाटा बाय बाय गुड बाय. लाईक सबस्क्राईब